नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय बाबर इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड एईजेई या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. भरपूर दिवसांपासून विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस आहेत की सर लवकरात लवकर एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच घेऊन या ना. कारण की आम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर म्हणजेच तहान लागल्यावर विहीर खोदायचे नाहीये, तर ॲडव्हर्टाइजमेंट येण्याच्या अगोदरच परफेक्ट व्हायचं आहे. मग त्याच विद्यार्थ्यांचा विचार करून आपण इथं तुमच्या सर्वांसाठी एक धुरंधर बॅच घेऊन आलेलो आहोत, जी की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असणार आहे, जी फक्त ऑनलाईन नसून हायब्रिड व्हर्जन म्हणजेच ऑफलाईन सुद्धा स्वरूपात तुम्हाला अवेलेबल असणार आहे. मग ही बॅच कोणत्या कोणत्या एक्झामसाठी युजफुल असणार आहे? तर मित्रांनो, काय असतं, मी स्वतः हा अक्षय बाबर क्वांट रिझनिंगचा शिक्षक आहे. मी कोणता IBPS पॅटर्नचाच म्हणून स्पेसिफिक त्याचा शिक्षक नाहीये. मी MPSCचा म्हणून स्पेसिफिक त्याचा शिक्षक नाहीये. मी SSC CGLचा म्हणून स्पेसिफिक त्याचा शिक्षक नाहीये. तर मी गणित बुद्धिमत्ता म्हणजेच क्वांट रिझनिंगचा शिक्षक आहे. कोणत्याही एक्झाम आल्या तरी सगळ्या एक्झामसाठी युजफुल राहील असं माझी टीचिंग असणार. तर त्याच पद्धतीने आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी सुद्धा बॅच युजफुल फॉर ऑल AE JEE एक्झाम. तुम्ही AE तयारी करा, तुम्ही JEE तयारी करा, तुम्ही महाट्रान्सको, महाडिस्कॉम, महाजेनको, PWD, WRD अशा भरपूर एक्झाम्स आहेत. कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रत्येक एक्झामचं सोल्युशन एकच, धुरंधर बॅच. आता ह्या बॅचची वैशिष्ट्य काय आहेत, ह्याचं लोकेशन काय असणार, तुम्ही आमची बॅच घेतलीच पाहिजे का? का मग आम्ही असा कधी हट्ट नाही करणार, तुम्ही आमचीच बॅच घ्या. पण बॅच घेत असताना नेमकं प्रॅक्टिकली कोणत्या गोष्टी आपण विचार केला पाहिजे, या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे. मग तुमचा निर्णय राहिला ही बॅच घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे. ओके. मग आता हे बॅचची जी काही वैशिष्ट्य आहेत हे आपण शेवटी बघणार आहोत. त्याच्या अगोदर मला काय सांगायचंय त्या गोष्टी समजून घ्या. व्हाय इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड एईजी. आता भरपूर विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही तुम्हाला का निवडलं पाहिजे? आता आम्ही तर काल शिकवायला नाही आलो ना. मग आम्हाला निवडण्यामागचं कारण, मित्रांनो, आम्ही बोलून नाही तर आम्ही करून दाखवतो. आम्ही नुसतं भुंकणारे कुत्रे नाहीयेत मित्रांनो, तर आम्ही करून दाखवत असतो. आता हे करून दाखवत असताना हे सर्व रिझल्ट्स एकदा डोळ्यांनी बघा. हो, महापारेषणमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून भरतीमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्यार्थ्यांची निवड ही इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड एईजेई याच क्लास थ्रू झालेली आहे. मग मित्रांनो, खरंच आम्ही बोलतो का आमचे निकाल बोलतायत? आता ह्या गोष्टी तुम्ही एकदा स्वतःच्या मनाला विचारा. सर मग तुमचे निकाल फक्त महापारेषणमध्येच आहे का? नाही, नाही. रुको जरा, सबर करो. महाडिस्कॉम, येस. तर महावितरणमध्ये सुद्धा 5, 10 नाही तर 92 ऑफिसर क्लास 2 झालेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड एईजी. सर फक्त तुमचे रिझल्ट आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला निवडलं पाहिजे असं काही आहे का? बिलकुल नाही. तर मित्रांनो, कोणताही बॅच घेत असताना त्याचे काही पॅरामीटर्स असतात. तर कोणतीही बॅच घेत असताना सगळ्यात अगोदर आपण काय बघतो की यार बॅचमध्ये नेमकं शिक्षक कोणते आहेत. तुम्ही एकदा शिक्षकांचाही विचार करा की यार तुम्ही खरंच इथं जे टेक्निकलला शिक्षक शिकवणार आहेत ते शिक्षक आणि बाकी क्लासचे शिक्षक, जे इथं नॉन टेक्निकलला मी स्वतः अक्षय बाबर असणार आहे, तर मी आणि बाकी क्लासेसचे शिक्षक, क्लासचं वातावरण सुद्धा बघा. सर फक्त ह्या दोनच गोष्टी बघायच्या नाही. त्याच्यानंतर क्लासमध्ये किती क्वालिटी कंटेंट दिला जातो त्याही गोष्टींचा विचार केला पाहिजे. क्लासची जी फीस आहे ती खरंच आपल्याला अफोर्डेबल आहे का ह्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट, जे जुने विद्यार्थी आहेत, जे ह्या क्लासमधून पासआउट झालेले आहेत किंवा तुमचे जे सीनियर लोक असतात इंजिनिअरिंग कॉलेजमधले वगैरे, तुम्ही त्यांनाही विचारू शकतात की यार नेमका ह्या क्लासचा फीडबॅक काय सांगतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तुम्ही निर्णय घ्यायचा आणि मग तुम्ही ठरवायचं की इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड ॲपवरूनच कोर्स का घेतला पाहिजे. बाकी पॅरामीटर्स काय काय असले पाहिजे याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अति महत्वाची गोष्ट, निकाल किती आहेत. एकदा तुम्ही आमच्या बॅचचे निकाल बघा. आमच्या जुन्या विद्यार्थ्यांना विचारून बघा कंटेंट कसं आहे, टीचिंग कशी आहे. येस, आमची फीस सुद्धा एकदा तुम्ही नोटीस करू शकतात. हां, फीस काय असणार आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला माहिती देणार आहे. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही खरंच क्लासमध्ये अवांतर गोष्टी करतो का आमचं शिक्षण शिकवण्यावर जास्त जोर असतो, ह्याही गोष्टींवर तुम्ही नोटीस केलं पाहिजे. ओके. आता हे पॅरामीटर्स, हे सगळे पॅरामीटर एकदा तुम्ही समजून घ्या. इथं तुम्ही प्रत्येक पॉइंटला, प्रत्येक पॅरामीटरला एक एक मार्क द्या आणि अशा 5 पैकी किती पॅरामीटरमध्ये आम्ही बसतोय तो पॅरामीटर तुम्ही निवडा. जर जास्त आमच्याकडे असेल तर तुम्ही आमची बॅच परचेस करू शकता. बरं, तेही झाल्यानंतर सर आम्ही आत्ता बॅच घेण्यामागचं कारण काय? खरंच 2026 मध्ये कोणत्या व्हॅकन्सीज येणार आहेत का? तर हो, 100% व्हॅकन्सीज येणार आहेत.
महाडिस्कॉम आणि महाजेनको मध्ये एईजेई दोन्ही पोस्टसाठी वॅकन्सीज येणार आहे. सो लवकरात लवकर तुम्ही तयारीला लागणं गरजेचं आहे, कारण की उद्या चालून ऍडव्हर्टाइजमेंट येणार, लगेच परीक्षा होणार, त्यावेळेस तुम्ही म्हणायला नको अरे यार सर मी तर बॅच लावायला पाहिजे होती. वेळ निघून गेल्यावर काहीच अर्थ राहत नाही बॅच घेण्यासाठी. सो ही आता परफेक्ट वेळ आहे तुम्हाला बॅच परचेस करण्यासाठी. ते झाल्यानंतर बॅच परचेस करण्यासाठी सर प्रोसेस काय आहे? बरं, प्रोसेसच्या आधी सर तुम्ही आम्हाला बॅचची वैशिष्ट्यच नाही सांगितली. तर बॅचची जी वैशिष्ट्य आहेत मित्रांनो, आम्हाला ही जी बॅच आहे, बॅच युजफुल फॉर ऑल एक्झाम्स ऑफ एईजेई. तसंच सगळ्या एक्झाम्सला युजफुल असतानाच आम्ही फक्त टेक्निकलच नाही तर नॉन टेक्निकल सुद्धा तुम्हाला इथं शिकवणार आहोत. तसंच 6 महिन्यांची जी व्हॅलिडिटी आहे, जे विद्यार्थी लवकरात लवकर परचेस करतील किंवा एक माझ्याकडून म्हणून तुम्हाला ही व्हॅलिडिटी 9 महिन्यांची असणार आहे, कारण की 6 महिन्यांचा कालावधी हा लाईव्ह फॉर्मॅटमध्ये बॅच संपवण्यासाठीच लागणार आहे. वरचे 3 महिने तुम्हाला रिव्हिजन पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करून 9 महिन्यांची तुम्हाला व्हॅलिडिटी असणार आहे. तसंच डिटेलमध्ये पूर्ण थेरी प्लस एमसीक्यू आपण ह्या गोष्टी शिकवणार आहोत. आता हे सगळं करत असताना मित्रांनो, बॅच ही 14 जानेवारी पासून आपली सुरू होणार आहे 2026. म्हणजे येणाऱ्या 13 दिवसातच आपली बॅच सुरू होणार आहे. लवकरात लवकर इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड एईजेई ऍप इन्स्टॉल करून तिथून बॅच परचेस करायला विसरू नका. बर, सध्या बॅचवर 50% ऑफ आहे. मग गुरुजी 50%नं काय होतं? तुम्हाला अजून डिस्काउंट पाहिजे, तर हे 50% ऑफ असून ऍडिशनल 26% सुद्धा डिस्काउंट आहे. आणि हे 26% डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्हाला 2026 हा कुपन कोड लावावा लागेल. मग सर 2026 हा कुपन कोड नेमकं व्हॅलिड किती दिवस आहे? तर मित्रांनो, आज 2 जानेवारी आहे. ही व्हॅलिडिटी 2 जानेवारी पासून ते 4 जानेवारी पर्यंत असणार आहे. हो, 4 जानेवारीला बरोबर रात्री 12 वाजता म्हणजे 11:59 ऑफर संपणार आहे. मग लवकरात लवकर ही बॅच इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड एईजेई ह्या ऍप वरून परचेस करायला विसरू नका. ओके, आता बॅचचे पॅरामीटर्स, आमचा रिझल्ट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यानंतर तुमच्या मनात एक प्रश्न असेल, सर ऑफलाईन बॅच नेमकं कुठं असणार आहे? तर ऑफलाईन बॅच ही बारामतीमध्ये असणार आहे. बारामतीमध्ये नेमकं लोकेशन काय असणार वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सगळ्या कॉलवर सांगणार आहोत. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आता हे सगळं बघत असताना सर आम्हाला फक्त ऑनलाईन बॅच परचेस करायची. ऑनलाईन बॅचची फीस काय आहे? तर ही फीस बघण्यासाठी तुम्हाला प्रोसेस फॉलो करायला लागणार. इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड एईजेई ऍप तुम्हाला आधी इन्स्टॉल करावं लागणार. त्याच्यानंतर तुम्हाला ऑल कोर्सेसमध्ये जावं लागेल. ऑल कोर्सेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला धुरंधर बॅचवर क्लिक केल्यानंतर बाय नाऊवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार, तिथं गेल्यानंतर अप्लाय कुपन कोड करताना 2026 हा कुपन कोड टाका. देन तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित क्लिअर होतील. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी बारामती हे लोकेशन आहे. तुम्हाला अधिक माहितीसाठी 77 96 29 40 27 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. 3 कॉन्टॅक्ट नंबर मी इथं दिलेले आहेत. हा माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे, याच्यावरही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, जरी तुम्हाला ह्या व्यतिरिक्त कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तो डाऊट टाकू शकता. प्रत्येक डाऊटचे तुम्हाला उत्तरं मिळतील. ओके, चला तर मग मित्रांनो, विसरू नका कोणती गोष्ट, तर आम्ही बोलून नाही दाखवत तर आम्ही करून दाखवतो. ओके, तर मित्रांनो, लवकरात लवकर इलेक्ट्रिकल सिम्प्लिफाईड ऍप इन्स्टॉल करून धुरंधर बॅच परचेस करायला विसरू नका. लवकरच आपल्याला 2026 मध्ये पोस्ट काढायचीच आहे. ओके, चलो, थँक्यू गाईज, बाय बाय, टेक केअर. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब. आणि आपले जे होतकरू विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच पोस्ट काढायची आहे त्या विद्यार्थ्यांना ही लिंक सुद्धा शेअर करायला विसरू नका. जे आपले सिलेक्ट झालेले ऑफिसर्स आहेत त्या ऑफिसर्सने सुद्धा ही लिंक आपापल्या ज्युनियर्सला किंवा ज्या विद्यार्थ्यांची पोस्ट निघावी असं तुम्हाला वाटत असेल प्रत्येकाला लिंक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.